नवी मुंबई के सानपाड़ा में विट्ठल रुक्मिणी का शोभा यात्रा निकाला गया, जहां पर भाविक नाचते गाते विट्ठल रुक्मिणी का गुणगान करते दिखे। समाज सेवक पांडुरंग आमले का मानना है कि हर कोई विट्ठल रुक्मिणी के दर्शन के लिए नहीं जा सकता है, तो भक्तों की सेवा में यह विट्ठल रुक्मिणी का झांकी निकाली जाती है, ताकि उनको ऐसा प्रतीक होगा वह विट्ठल रुक्मिणी के पास पिछले 4 साल से इसी तरह शोभा यात्रा निकाली जाती है और इस शोभा यात्रा में जोड़ते चले आ रहे हैं। साई भक्त महिला फाउंडेशन, साई भक्त युवा मंडळ, साई भक्त सेवा मंडळ आयोजित आषाढी एकादशी निमित्त सोहळा 2024 आज आमचं 4थं वर्ष आहे आणि गेली 4 वर्ष अतिशय उत्स्फूर्तपणे हा कार्यक्रम आम्ही सानपाड्यामध्ये चालू केलेला आहे। या वर्षी अनेक भाविक ज्यांना पंढरपूर जाताना आले त्यांना खरोखर पंढरपुराचं दर्शन इथे आम्ही घडवलेलं आहे। आज त्यांनी मनोभावे इथे वारीमध्ये आमच्या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि सकाळी 10 वाजल्यापासून दिंडी आमची चालू आहे। यामध्ये लहान मुलं, शाळकरी मुलं, त्याचप्रमाणे वयोवृद्ध, आमचे ज्येष्ठ नागरिक, आमच्या महिला भगिनी यांनी इथे उत्स्फूर्त असा सहभाग घेतलेला आहे। त्यांनी गेली 10 दिवस प्रयत्न करून परफॉर्मन्स त्यांनी दिलेले आहेत। त्याचबरोबर आर नाईक इव्हेंटचे कलाकार इथे त्यांनी त्यांचे परफॉर्मन्स केले आहेत आणि आम्ही विठ्ठल रुक्माईची प्रतिकृती इथे साकार केलेली आहे। खरोखरच अतिशय चांगला आम्हाला प्रतिसाद विभागातून भेटलेला आहे। ठिकठिकाणी अनेक समाजसेवकांनी, ज्यामध्ये सुनीलदादा कुरकुटे असतील, अविनाशजी जाधव असतील, त्याचप्रमाणे सानपाडा महाराजा मित्र मंडळ, गणेश मित्र मंडळ यांनी फराळाची व्यवस्था केली आहे। त्यामुळे वारकरी दिंडीमधील वारकऱ्यांना कुठलाही त्रास झालेला नाहीये, वेळोवेळी पाण्याची सोय झालेली आहे आणि खरोखर अशा प्रकारचा हा सोहळा इथे आज संपलेला आहे। आणि खरोखर पाहता वरून नदी सुद्धा आमच्या कृपा झालेली आहे। आज सकाळपासून कुठलाही प्रकारचा इथे पाऊस पडलेला नाही, त्यामुळे आमच्या दिंडीत कुठलाही विघ्न आलेलं नाहीये। पुढील काळामध्ये आम्ही दिंडी अशाच प्रकारे दिंडी सोहळा साजरा करू व आमची पांडुरंगाची हीच प्रार्थना आहे की अशीच आमच्यावरती कृपा राहू। धन्यवाद। रामकृष्ण माऊली आषाढी एकादशी निमित्त आज या पांडुरंग आपल्यानी जो सगळ्यांना वारकऱ्यांना एकत्र येऊन नाच गाणी सगळं आमचा जो पंढरपूर प्रति पंढरपूर इथे जे अवतरलं त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते। आज सानपाड्यामध्ये खरोखर अक्षरशः पंढरी अवतरलेली आहे। ज्यांना कुणाला या कामानिमित्त पंढरपूरला जाता येत नाही तर सगळ्या सानपाडावासियांनी ह्या रॅलीचा सगळ्यांनी खूप मनमुराद आनंद घेतला आणि अक्षरशः असं वाटतच नाही की आम्ही सानपाड्यात आहे, पंढरपुरात असल्यासारखा फील झाला। आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे 4थं वर्ष आहे आमच्या फाउंडेशनचं। त्या 4थ्या वर्षी सुद्धा पहिल्या वर्षी इतका किंवा त्याच्यापेक्षाही जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। शाळेतली लहान मुलं, विद्यार्थिनी पण खूप एन्जॉय केला आणि भरपूर असं सारं सगळ्यांनी अगदी मनापासून वारीत सहभागी झाली। धन्यवाद। माझं नाव सुशीला विठ्ठल आमले आणि माझा मुलगा पांडुरंग विठ्ठल आमले। आता आमचे हातपाय थकले, त्यामुळे आम्हाला पंढरीला जाता येत नाही आणि मी दरवर्षी पंढरपूर करत होते, त्यामुळे आम्हाला आनंद साजरा करायसाठी त्यांनी पंढरीची वारी ही चालू केली। आम्हाला खूप आनंद आहे सगळे। त्यामुळं गरीब श्रीमंत यात मोठं कुणी लेखलं जात नाही, सगळी सारखीच, गरिबाने यावं श्रीमंताने यावं, त्यांचा मोठा अभिमान आशीर्वाद असावा। माझ्या मुलाला खूप खूप आशीर्वाद द्यावा। रामकृष्ण हरी माऊली। आज आम्ही सानपाडा नगरीमध्ये पंढरपूर सारखी अशी वारी करत आहोत। असेच आम्ही 4 वर्ष झालं करत आहेत आणि सगळ्या माता भगिनी आम्हाला खूप आशीर्वाद देत आहेत, आमच्यामध्ये भाग घेत आहेत। तसंच शाळेतील मुलं, टीचर सगळे माता भगिनी कार्यक्रमामध्ये येत आहेत आणि मी त्यांच्या मनापासून धन्यवाद मानते।